मराठा आजपर्यंतच्या जगाच्या इतिहासात निर्भीड आणि लढाऊ अशी ओळख असलेला समाज. पण अजून किती दिवस आम्ही घरची चटणी भाकरी खाऊन दुसऱ्यांसाठी लढायचं? आम्ही पाटील, जमीनदार, इनामदार या उपाध्या किती दिवस पोसायच्या? असतील हे आमच्यातले 4-5 जण मोठे जमीनदार, इनामदार, पाटील, पण त्यासाठी सगळ्या समाजाने का म्हणून भोगायचे? अहो जरा डोळे उडून बघा. जमिनीचे तुकडे पडून पडून आता गुंठाभर जमीन राहिली नावावर. त्याच गुंठाभर जमिनीच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह चालवायचा, मुलांची शिक्षण करायची, मुलांची लग्न लावायची. लग्नाचं जाऊ दे हो, आमच्या मुलांची लग्न एक वेळ आम्ही साध्या पद्धतीने लावू, पण मुलांच्या शिक्षणाचं काय? आम्हालाही वाटतं आमच्या मुलांना चांगल्या शाळेत, चांगल्या कॉलेजात चांगलं शिक्षण मिळावं, आमच्याही मुलांना चांगल्या शासकीय नोकऱ्या लागाव्यात. पण या आरक्षणाच्या पद्धतीमुळे आमच्या मुलांना चांगले मार्क्स असूनही दुय्यम शिक्षण घ्यावे लागते. ना कोणती स्कॉलरशिप, ना कोणती फ्रीशिप. आम्हीच आमच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलायचा. आजच्या शिक्षणाच्या फी पाहता गुंठाभर जमिनीच्या उत्पन्नातून हे कसं काय भागवायचं? आजच्या घडीला आमचे कितीतरी तरुण मित्र उच्च शिक्षण घेऊन नोकरी नाही म्हणून गावागावात बेरोजगार म्हणून पडून आहेत. ना त्यांच्या हाताला कोणते काम आहे, ना कोणता उद्योग आहे. आणि जर कोणती नोकरी लागली तर ती कोणत्या तरी नेत्याच्या पतसंस्थेत, बँकेत, दूध संघात, शिक्षण संस्थेत, नाहीतर साखर कारखान्यात. जाऊन बघा त्या संस्थेत 3,000-5,000 रुपयासाठी हे तरुण ऐन उमेदीची 10-10 वर्ष वाया घालवत आहेत. आणि काही चांगले होईल या अपेक्षेपोटी केलेली ही नोकरी संस्थेतील काळा बाजार किंवा नेत्याच्या रोषापायी सोडावी लागते. आणि हो, संस्थेतील काळा बाजार करणारे राहतात नामानिराळेच, आणि आरोपाचे खापर मात्र फुटते त्या तरुणाच्या नावावर. याच संस्थांमध्ये ज्यावेळी परमनंट करण्याची वेळ येते तेव्हा आरक्षणाची पद्धत ही येतेच ना वाढवी. जर मराठा तरुणाने उद्योग करण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो भांडवलाचा. आणि तो गुंठाभर जमिनीतून कसं काय हे भांडवल उभा करणार? आमच्या आया बहिणीवर होणारे अत्याचार, बलात्कार पाण्याइतपत आमचे रक्त अजून शांत नाही झालेले हो. कोणत्याही समाजातील स्त्रीवर झालेला अत्याचार पाहून शंडासारखे गप्प बसणाऱ्याची अवलाद आमची तरी नाही. स्त्रियांचा आम्ही आदर किती करतो हे आमचे दैवत असलेल्या राजानेच त्याचा आदर्श घालून दिलेला आहे. रांजाचा पाटील असो किंवा कल्याणच्या सुभेदाराची सून, गुन्हा केला तर शिक्षा ही झालीच पाहिजे. मग तो गुन्हेगार कोणत्याही समाजाचा असो. आणि स्त्रीचा आदरही झाला पाहिजे, मग ती स्त्री कोणत्याही धर्माची असो. गुन्हेगाराला दम नसते हो. कायदा कोणताही असो, आरक्षण असो वा ॲट्रॉसिटी, तो लोकांच्या भल्यासाठीच बनवला आहे ना, की कोणावर अत्याचार करण्यासाठी. एखाद्या कायद्यामुळे जर निष्पाप लोकांना त्रास होत असेल तर त्यात काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे. आणि तेच बदल करावेत हीच आमची मागणी आहे. आणि आम्ही एकत्र येतोय तो झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागायला, निषेध व्यक्त करायला, तेही योग्य मार्गाने. मूक मोर्चाच्या माध्यमातून ना कोणती घोषणा, ना कोणता दंगा, ना कोणाविरोधात आरोष, ना कोणाविरोधात आक्रोश. एक मराठा लाख मराठा. उठ उठ रे मराठ्या, जागा हो. पुन्हा एकदा स्वतःच्या हक्काच्या संघर्षासाठी तयार हो. निर्मिती संदीप सूर्यवंशी.